हॅलो, गुड मॉर्निंग. रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. आज दिनांक 27 जानेवारी. चला तर मग आज घडलेल्या घटनांविषयी जाणून घेऊया आपल्या दिनविशेष या सत्रात. 1973मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये 31 वर्ष चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली. 1967मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली. सध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते. 1945मध्ये महायुद्ध रशियाच्या रेड आर्मीने पोलंडमधील ऑस्विच येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली. 1944मध्ये दुसरे महायुद्ध 872 दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला. 1988मध्ये वॉशिंग्टन DC येथे द नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना करण्यात आली. 1926मध्ये जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म झाला. ते भारताचे 13वे लष्कर प्रमुख होते. त्यांचा मृत्यू 10 ऑगस्ट 1986 रोजी झाला. 1850मध्ये एडवर्ड जे स्मिथ यांचा जन्म झाला. ते RMS या टायटॅनिक जहाजाचे कॅप्टन होते. त्यांचा मृत्यू 15 एप्रिल 1912 रोजी झाला. 1922मध्ये अजित खान उर्फ अजित यांचा जन्म झाला. ते हिंदी चित्रपटातील खलनायक होते. त्यांचा मृत्यू 22 ऑक्टोबर 1998 रोजी झाला. 1756मध्ये वुल्फगॅंग मोझार्ट यांचा जन्म झाला. ते ऑस्ट्रियन संगीतकार होते. त्यांचा मृत्यू 5 डिसेंबर 1791 रोजी झाला. 1901मध्ये लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्र जोशी यांची जयंती असते. ते महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. 1923मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली. त्यांचा मृत्यू 27 मे 1994 रोजी झाला. 2009मध्ये R. व्यंकटराम यांचा स्मृतिदिन असतो. ते भारताचे 8वे राष्ट्रपती होते. केंद्रीय मंत्री, कायदेपंडित आणि स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1910 रोजी झाला. 2008 आजच्याच दिवशी सुहार्तो यांची पुण्यतिथी असते. ते इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म 8 जून 1921 रोजी झाला. 1986मध्ये निखिल बॅनर्जी यांचा स्मृतिदिन असतो. ते मेहर घराण्याचे सतारवादक होते. त्यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1968मध्ये सदाशिव अनंत शुक्ल उर्फ कुमुद बांधव यांची पुण्यतिथी असते. ते नाटककार आणि साहित्यिक होते. त्यांचा जन्म 26 मे 1902 रोजी झाला. 1967मध्ये बॉबी देओल यांचा जन्म झाला. ते हिंदी चित्रपट कलाकार आहेत. 1947मध्ये पॉल हॅरिस यांचा मृत्यू झाला. ते रोटरी क्लबचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1868 रोजी झाला. 2007मध्ये कमलेश्वर यांची पुण्यतिथी असते. ते पद्मभूषण पुरस्कार विजेते हिंदी लेखक, पटकथा लेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक होते. त्यांचा जन्म 6 डिसेंबर 1932 रोजी झाला. 1556मध्ये दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 6 मार्च 1805 रोजी झाला. मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला आजचे दिनविशेष? आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 86 98 80 म्हणजेच 8698869880. धन्यवाद. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.